पत्रक मांडत असताना 1449,71,93,401 रुपयाचा आपण बजेट मांडलाय. याच्यात साधारणपणे याच्यातनं मनपा उत्पन्न आपण जे पकडलं 990,78,93,401 रुपये जमा पकडलाय. अनुदानाचे 347,92,00,000 रुपये आणि कर्ज व म्युनिसिपल बॉन्ड असे मिळून 111,01,00,000 रुपये असं साधारणपणे या सगळ्या ह्याचं हे केलं. खर्च महसूल विभागाचा 671,46,41,000, पाणी पुरवठा 133,38,94,000 रुपये, भांडवली 185,91,01,000, शासन अनुदान 347,92,00,000 आणि कर्ज आणि म्युनिसिपल बॉन्डचा जो हे आहे खर्च तो 29,40,00,000, नगरोत्थान महाअभियान पर्जन्य जलवाहिनी मनपा हिस्सा, नगरोत्थान महाअभियान मलनिस्सारण योजना 71,61,00,000, सोलापूर शहर अंतर्गत पाणी पुरवठा सुधारण्याच्या दृष्टीने मनपाचा हिस्सा जो म्युनिसिपल बॉन्डचा आपण धरला होता तो साधारणपणे 100 कोटीचा आहे. सॉरी 10 कोटीचा. 1,014 कोटीची योजना मंजूर होणार आहे. त्याच्यामध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं की आपला साधारण 200 ते 250 कोटीचा आपला हिस्सा असेल. त्याची कुठे तरतूद आता हे जे पकडले आता हे या वर्षातलं पकडलेलं आहे आपण. त्याची बॉन्डची जी तरतूद करायची आपल्याला ती बॉन्ड गोळा करायचे 11 कोटी. हा 10 कोटी हे आपल्या ह्याच्यातले 10 कोटी पकडलेत. आपल्याला ते बॉन्डच्या स्वरूपात जमा करायचे. 200 कोटी जे जमा करायचे ते बॉन्डच्या स्वरूपात करायचे. 200 कोटी बॉन्ड करणार. हा तसं ते वर्ल्ड बँकेच्या वर्ल्ड बँकेचा क्रायटेरिया तसा आहे की तुम्ही 200 कोटी रुपये म्हणजे असलेल्या याच्यातले 25% बॉन्डच्या माध्यमातून ते जमा करा. आता याच्यात कसं आहे की हे पकडत असताना याच्यात जसं तुम्ही म्हणताय की व्याजाची रक्कम पकडली तसे याच्यात काही जर कमी जास्त हे झाले आकडे ती तरतूद आपण करून ठेवलेली. तरतूद तर करून ठेवावं लागेल ना. हा तरतूद ठेवावंच लागेल ना. हा आपण 100 कोटीच्या कर्जाच्या चालू आहे. 100 कोटीच्या कर्जाच्या तर ते कर्ज फेडणं आणि प्लस तुम्ही असं केलं की स्वतः नगरसेवकांना म्हणजे भांडवली खर्च म्हणून तुम्ही 185 कोटी तर तुम्ही एकीकडे तुमचा खर्च वाढवताय कर्जाची पण रक्कम नाही खर्च वाढवतोय असं नाही. खर्च वाढवतोय म्हणजे खर्च कशासाठी विकास कामासाठीच आपण हे पैसे देतो. पण आता जर तुम्ही सोलापूरचं एकंदरीत क्षेत्रफळ आणि त्यानुसार द्यायचा निधी DSR चे रेट या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर साधारणपणे एवढे पैसे देणं अपेक्षित आहे. आणि आता 4 वर्ष प्रशासक नसल्यामुळं लोकांच्या अपेक्षा ज्या नगरसेवकांच्या माध्यमातून वाढलेल्या आहेत. रोज उठून नगरसेवकांना या सगळ्या गोष्टींना फेस करायचंय. बरं हे करत असताना आम्ही अवास्तव ह्याच्यात काहीच वाढवत नाही. म्हणजे विकास कामाचा निधी कमी करून उत्पन्न कमी करण्यापेक्षा आम्ही उत्पन्नाचे जे सोर्सेस आहेत ते सुद्धा वाढवतोय की ते उत्पन्न कसं तयार व्हावं. कारण आयुक्तांनी जे बजेट आपल्याला सादर केलंय त्याच्यात आपण 60 कोटीची वाढ धरली.
60 कोटीची वाढ धरत असताना आपण कुठेही अवास्तव वाढवलेलं नाहीये. आपण प्रत्येक गोष्टीचं त्याला म्हणजे क्लेरिफिकेशन आहे आपल्याकडे, आपण कुठल्या भागातनं किती पैसे वाढवले. त्याच्यामुळे हे 60 कोटी जे वाढवलेत की ह्या 60 कोटी जे आम्ही वाढवलेत ते उत्पन्न येण्यासाठी नियमित बैठका असतील आणि कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा असेल, त्यासाठी आम्ही सातत्याने त्याच्या बैठका घेणं असेल, ते उत्पन्न कसं महापालिकेत जमा होईल यासाठी आम्ही येणाऱ्या काळात त्या गोष्टीवर काम करणार. अध्यक्ष ठरवली होती आणि त्याला आक्षेप घेऊन निंबर्गी शहर अध्यक्ष निंबर्गी यांनी पाठपुरावा केला होता आणि फडणवीसनी तो जो दडवलेली रक्कम होती ती घालवली होती. म्हणजे फडणवीसांनीच तो रद्दबातल केला होता आणि कोर्टापर्यंत गेलं होतं. विकास कामं म्हणजे उद्घाटन झालेलं देखील थांबलं होतं. पदाधिकारी त्याच पदाधिकाऱ्यांच्या निधीच्या बाबतीत तुम्ही इथं तेच दिसतं, उपमहापौर, स्थायी समिती, सभागृह नेता सुचवते, म्हणजे याला 300 ही त्याच पद्धतीची तरतूद करायची. ही दडवलेली फडणवीसांनी विरोध केला. नाही, तुम्ही दडवलेली रक्कम म्हणू शकत नाही. कशासाठी दडवलेली नाही, ती रक्कम आम्ही तुमच्या समोरच आहे, समोर दिलेलीच आहे. पद्धतीला त्यावेळेसचा विरोध जो केला होता, त्यावेळेस विरोधी पक्ष नेता म्हणून आम्ही काम करत असताना त्यावेळेस निधीचं जे वाटप होतं हे समान निधी वाटप होत नव्हतं. तुम्ही त्यावेळेसचे बजेट जरी काढून बघितले तर कुठेही समान निधीचं वाटप होत नव्हतं. आता आम्ही ही जी भूमिका मांडली की आम्ही समान निधी देण्याचा आम्ही पहिल्या दिवशी सभागृहात सांगितलंय आणि सोलापूर शहराचा समतोल विकास होण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी या निधीचं वाटप करत असताना समान निधी सगळ्यांना कसा जाईल यासाठीच काम करणार. त्याच्यामुळे हे जरी पैसे असेल तरी हे पैसे कोणाच्या तरी एका वार्डात वापरले जातील असं नाही. आता महापौरांकडे असेल, उपमहापौरांकडे असेल, स्टँडिंग चेअरमनकडे असेल, आम्ही सभागृह नेते म्हणून असं नगरसेवक सगळ्यात महत्वाचं. काही भागात असं होतं की लोक महापालिकेत भेटायला येतात, महापौरांकडे भेटायला आलं तर महापौरांकडे काहीतरी तरतूद असावी त्याची. म्हणजे महापौरांनी असं म्हणणं मी कुठनं देऊ असं म्हणू नये ना, त्यांना तरतूद करायचा काहीतरी अधिकार असावा. कारण जनता जी येणार आहे ती अपेक्षेने येणार आहे, त्यांचे कामं कुठेतरी व्हायला पाहिजे. त्यासाठी महापौरांच्या असेल किंवा उपमहापौरांच्या, आणि हे होत असताना कुठल्या तरी प्रभागातच जाणार आहे, या कुठल्या एका प्रभागात जाणार नाही. एवढा जागा संपादन करणे, जागा ताब्यात घेणे, जागेचा भाव तुम्ही 25 लाख फक्त हे ऐका हे 25 लाख रुपये हे आपण टोकन ठेवलेलं आहे. आपल्याला डीपीडीसीच्या माध्यमातून पण भूसंपादनाला पैसे मिळतात. भूसंपादनाची प्रक्रिया होत असताना भूसंपादनाच्या प्रक्रियेत त्या जागेची मोजणी करावी लागते. ही सगळी प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया एका वर्षात होण्यासारखी प्रक्रिया नाही. मी जानकीनगर बागेचं ज्यावेळेस भूसंपादन करून गेलं साधारणपणे 4 वर्ष त्या प्रक्रियेला गेले होते. कारण मोजणीला तारखा मिळत नाही, मोजणी करावी लागती. मोजणी ही म्हणजे महसूल खात्याकडनं करून घ्यावं लागती. त्याचं रेडी रेकनर प्रमाणे सगळं हे करायसाठी आता हे हेड जे आपण ठेवलं हे टोकन स्वरूपात ठेवलंय आणि डीपीडीसीतनं पण याला निधी मिळतो. आपण जानकीनगर बागेचं ज्यावेळेस भूसंपादन केलं त्यावेळेस मोठ्या प्रमाणात निधी हा भारतीय जनता पक्षाचा तुम्ही सातत्याने भूमिका असं मांडत आलात की आपण रिझर्व्ह फंड ठेवला पाहिजे 2 कोटी 5 कोटी. तुम्ही आमच्या सूचना शिफारसी जर बघितल्या असतील तर आम्ही त्याच्यात म्हणलंय की एक वेगळं हेड ह्याच्यासाठी तयार करावं, त्याच्यातनं डेव्हलपमेंट फंड रेज केला पाहिजे. आता आपण डेव्हलपमेंट फंड म्हणून प्रत्येक विकासाकडनं पैसे घेतो. ह्या पैशातनं त्या भागातील आरक्षण विकसित करण्यासाठी त्या फंडामध्ये पैसे गोळा करावे आणि आपला जो निधी गोळा होणार आहे त्या अगेन्स्ट आपण शासनाकडे त्या पैशाची मागणी करावी असं आम्ही सूचना शिफारसीत सुद्धा म्हणलंय. म्हणून हे हेड आम्ही क्रिएट करण्यासाठी हे 25 लाख रुपये टोकन ठेवलेले आहे. बजेटमध्ये जास्तीत जास्त जी चर्चा झाली ती झोनच्या निधीवरनं झाली. झोनच्या निधीवरनं आयुक्तांनी ठेवलेला निधी, स्थायी समितीमध्ये झालेली कपात आणि तुम्ही वाढवलं याच्यामुळे मोठी हे दिसतंय. तुमचं सगळं शब्द मांडून घ्या. काय सांगायचं तुम्हाला? नाही मांडला तर तुम्ही एक विचार घरातल्या सगळ्या सदस्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सोलापूर शहरामध्ये अतिशय वास्तविक बजेट या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे.
त्याबद्दल आमचे सभागृह नेते नरेंद्रजी काळे यांचे मी या ठिकाणी समर्थन करतो. आयुक्त यांनी सुचवलेला जो अंदाज आहे 26-27 आर्थिक मध्ये बाबींमध्ये मिळणारे उत्पन्न 924 कोटी, तर स्थायीने या ठिकाणी वाढ करून 930 या ठिकाणी 30 कोटी या ठिकाणी सुचवलं होतं. तसंच मनपा अंदाज 990 कोटी, जवळपास 60 कोटी या ठिकाणी आम्ही वाढ केलेली आहे. सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यावश्यक जे काय विकासासाठी जे लागणारे भांडवली तक्त्यामध्ये त्यात आम्ही रस्ते करणे, तसंच MIDC भागामध्ये मूलभूत सुविधा सुखसुविधा करणे, हातवाड भागामध्ये सुविधा करणे, परत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महिला जे रात्री अपरात्री शहरामध्ये फिरतात त्यांना या ठिकाणी CCTV बसवून त्यांच्यावर जे काय शहरामध्ये प्रकार घडतो म्हणजे ह्याचा प्रकार जो घडतो त्याला आळा घालण्यासाठी आम्ही या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याचं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी केलेले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इकडे या ठिकाणी संविधान भवन बांधणे या ठिकाणी 1 कोटी रुपये आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत. मराठा समाजासाठी या ठिकाणी मराठा भवन बांधणे म्हणून या ठिकाणी 1 कोटीची तरतूद केलेली आहे. बसवेश्वर महाराजांचा पुतळा असेल, लिंगायत भवन असेल, या ठिकाणी आम्ही तरतूद त्यांना निधी देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला. तसेच जो 54 मीटरचा सोलापूर शहराचा जो अनेक वर्षापासून रखडलेला जो विषय होता 54 मीटरचा, या ठिकाणी त्या ठिकाणी तरतूद ठेवून तो जो रस्ता आहे तो लोकांसाठी खुला करून त्या ठिकाणी जे काय आता अजून अडीअडचणी आहेत ते त्याला व्यवस्थित हे करून लोकांसाठी सोय करण्याचं या ठिकाणी आम्ही 1 कोटी रुपयाची या ठिकाणी तरतूद केली. आणि लाईट आणि दिवे त्या ठिकाणी आता रात्री देखील लोक प्रवास करतात त्याच्यासाठी 75 लाखाची या ठिकाणी आम्ही तरतूद केलेली आहे. अनेक विषय असं या ठिकाणी आहेत. हातवाड भागामध्ये प्रसूतीगृह बांधणे, परत तसेच शहरामध्ये देगाव भागामध्ये या ठिकाणी स्मशानभूमीची जागा जर अजून एखाद्या मिळत असेल तर तिथं त्या लोकांच्या सोयीसाठी या ठिकाणी बांधण्यात यावं म्हणून आम्ही या ठिकाणी तरतूद केलेली आहे. तसेच अजून बाकीचं बघायला गेले तर पदाधिकारी यांच्या पावसाळ्यामध्ये स्ट्रॉमड्रेन लाईन टाकणे यासाठी 4 कोटीची तरतूद केलेली आहे. अनेक तरतुदी हेडगेवर पटांगण असेल त्या ठिकाणी आम्ही 50 लाखाची तरतूद केलेली आहे. छत्रपती संभाजी तलाव असेल त्या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा करणे म्हणून या ठिकाणी 1 कोटीची तरतूद त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे. बरेचशा सोलापूर शहराच्या विकासासाठी अनेक तरतुदी आम्ही या ठिकाणी करू शकलो आणि वास्तविक बजेट या ठिकाणी मांडण्याचा आणि सोलापूर शहराच्या सुधारण्याकरिता या ठिकाणी आज बजेट आमचे सभागृह नेते नरेंद्रजी काळे या ठिकाणी मांडल्याने आम्ही त्याला या ठिकाणी मंजुरी देण्याचा प्रयत्न करा. आणि तसेच महानगरपालिकेचे जे आपले कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी मेडिक्लेम खूप आवश्यक आहे. कारण का अनेक कर्मचारी या ठिकाणी शहरामध्ये काम करत असताना बरेचसे कर्मचारी आपल्याला माहिती आहे सकाळच्या सत्रात कोण ड्रेनेजच्या भागामध्ये काम करतो, कोण काही घाणीचं त्या ठिकाणी साम्राज्य हे असतं, त्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मेडिक्लेम मिळाला पाहिजे अशा दृष्टिकोनातून मनपा कर्मचाऱ्यांना मेडिक्लेमच्या सोयीसाठी या ठिकाणी 3 कोटीची तरतूद आम्ही या ठिकाणी केलेली आहे. सध्या जे आहे ते नाही. आता जो नवीन अजून मराठा समाजाकडून जे आता नवीन मराठा भवनसाठी जी अजून मागणी आहे त्यासाठी आपण 1 कोटी म्हणून तरतूद. पूर्वी जे होतं ते मराठा काम रखडलं. हो, आता नवीन ज्या समाज जो ठरवेल त्यासाठी आम्ही जे समाजाकडून आम्हाला मागणी येईल त्या पद्धतीने आम्ही 1 कोटी तरतूद केली. हे जे अंदाजपत्रक आम्ही सादर केलंय हे अंदाजपत्रक सादर करत असताना भारतीय जनता पार्टीने ह्या जनतेला जो शब्द दिला होता, जे जाहीरनाम्यात आपले विषय मांडले होते, त्या सगळ्या विषयाला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. जवळपास आम्ही जाहीरनाम्यात जे विषय घेतलेत त्याच्यातल्या 80 ते 85% विषयांना आम्ही या अंदाजपत्रकात तरतूद केली. नाट्यगृह असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल किंवा क्रीडा विषयातला असेल, पिंक टॉयलेट असेल. हा एक मुद्दा घेतलाय महापुरुषाच्या जयंतीच्या कालावधीमध्ये तुम्ही आवाहन केलं होतं. कर आणि शास्तीमध्ये आम्ही कपात हो, तुम्ही अभिवचन दिलं होतं. कर आणि शास्तीत आतापर्यंत आज सुद्धा मार्च
31 मार्च पर्यंत 50% आपण शास्ती माफ केलेली. तदनंतर आता येणाऱ्या काळात आपण ठरवू या संदर्भातलं धोरण सगळ्यांना विचारात घेऊन करू. महत्त्वाचा अस्मिता विषय आहे की मला जयंतीचं शहर असं एक ओळख झाली आणि ही ओळख होत असताना फक्त जयंत्या होणं हे चुकीचं नाही, पण त्याचं स्वरूप आपण विचाराच्या स्वरूपात ते मांडलं पाहिजे असा एक विचार करून याचे विचार, ह्या महापुरुषांचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. चांगले विचारवंत या महापुरुषांबद्दलचे विचार मांडावे जेणेकरून जनतेत त्याचा प्रसार होतो. म्हणजे काय प्रबोधन व्याख्यान सेवकाचीच असे नाही, बाकीचीही कामं आहेत. शिफारस नाही, याच्यासाठी पैसे ठेवलेत आपण. इंडोर स्टेडियम साठी जागा सुद्धा जुळे सोलापुरात बघितली. वसुंधरा कॉलेजच्या समोर आपल्याला आरक्षणाच्या ह्याच्यातनं आपल्याला जागा मिळाली होती. साधारणपणे 7,000 स्क्वेअर मीटर जागा आहे, जवळपास 2.25 एकर जागा आहे. त्या तिथं इंडोर स्टेडियम कसं करता येईल यासाठीची आपण ही तरतूद ठेवलेली आहे. नाट्यगृहासाठी आता बापूंनी एक जागा सुचवली आमदार साहेबांनी, त्या संदर्भातल्या निधीसाठी जी तरतूद लागत ती आपण तरतूद करून ठेवतोय. पालक ते बघावं लागेल, म्हणजे त्याची त्याची मुदत संपली का काय बघा. हा नाही म्हणजे कारण काय मार्च एंडला डीपीडीसीचे बऱ्यापैकी निधी हा वर्ग होतो किंवा लॅप्स होतो, त्याच्यामुळे ती गेलेली तरतूद आहे का लॅप्स झाली हे बघावं लागेल. आणि असेल तर ही रक्कम हो आता जागा बापूंनी बघितली साधारण त्या सुंदरम नगरच्या आसपास. मराठा भवन बांधणे 1 कोटी रुपये. मराठा भवन बांधणे 1 कोटी रुपये. ते सध्या जुळे सोलापूर बस स्थानक साठी नाही अजून, त्याच्यासाठीची जागा हा फार मोठा इश्यू. बस स्थानक काही छोट्याशा जागेत आपण हे करू शकत नाही, तेवढी जागा उपलब्ध शासनाकडे याचा पाठपुरावा करावा लागतो. मराठा भवन पकडली त्याच्यात ती झाली का. 2 कोटीचं धरलंय आपण, त्याला 3 कोटीची वाढ धरली. खाजगी लेआउट आणि रस्ते सुपरविजन साधारणपणे 2 कोटी होतं, त्याच्यात 3 कोटीची वाढ पकडतोय आपण. 5 कोटी आपल्याला त्या सुपरविजन मधनं अपेक्षित आहे. आणि सगळ्यात भाजी मंडईमधून मिळणारे उत्पन्न 1,80,00,000 रुपये धरलं होतं, आपण 9,30,00,000 रुपये धरले. 7.5 कोटी आपण वाढ धरली याची. आता उत्पन्न वाढीच्या विषयामध्ये शहरवासियांचा मनात आता प्रश्न असा आहे, त्या आयुष्याने तुम्हाला एक प्रस्ताव दिलेला आहे भांडवली मूल्यावर आधारित. तर आम्हाला शहरवासियांना तुम्ही काय सांगाल की तो जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव यावेळी लागू होणार का? मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की यापूर्वीही या सभागृहात या प्रकारचे विषय आलेले आहेत, पण या विषयातनं आता आपल्याला सभागृहाकडे हा विषय पाठवलेला नाही. हा नगरसेवकांना साधारणपणे ही रक्कम किती वाढू शकते याच्यासाठी प्रशासनाने केलेलं प्रेझेंटेशन आपल्याकडे दिलंय, पण हे प्रेझेंटेशन आपल्याकडे दिलंय, आपण ठरवायचं हे घ्यायचंय का नाही. पण आता असं वातावरण व्हायला लागलं की ते आता लागू झालंय ना, आता जिजिया कर आला आणि हे आला, आणि पात्र साहेबांनी ते एवढ्या वरपर्यंत घेऊन गेले. स्मशानभूमीसाठी 2 कोटी रुपये ठरला. शहरातले सगळे स्मशानभूमी आहेत का ठराविक स्मशानभूमी आहेत? आपण या स्मशानभूमीच्या सुधारणेसाठीचे धरलेले पैसे सगळे. वेगळे दिले की दहिटणे स्मशानभूमीसाठी पुन्हा 50 लाख रुपये. दहिटणे स्मशानभूमी ही अजिबात विकसित नाही. आता तिथली परिस्थिती अशी झाली होती की एका ह्याच्यावर अंत्यसंस्कार करत असताना म्हणजे पावसाचं पाणी एकदम आलं तर ते अंत्ययात्रा म्हणजे धन थांबवावं लागलं, म्हणजे चालू झालेलं अचानक हे झालं. तिथली परिस्थिती जरा गंभीर आहे म्हणून आम्ही त्याच्यासाठी वेगळी तरतूद दहिटण्यावर अपेक्षित म्हणजे आता ज्या गोष्टी आहेत आता माग खर्च केला म्हणून आता खर्च करायचा नाही असं होणार नाही.
ज्या गोष्टी निकडीच्या आहेत त्या आपल्याला कराव्या लागणार. बरं, त्या संदर्भात आपण फार तर चौकशी लावू शकतो, फार तर का झालं हे विचारू शकतो, पण आता ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत आपल्याला. स्टँडिंग कमिटीचे ज्यावेळेला बजेट झालं तेव्हा ताईंनी 101 कोटी भांडवली कामासाठी केलं होतं. त्यावेळी अशी चर्चा होती की प्रत्येक नगरसेवकांना 1 कोटी रुपये आपण देणार नाही. आता म्हणजे त्या याच्यामध्ये काही कपात वगैरे केली काय? 50 लाख म्हटलं जातं. नाही, प्रभागाला 1 कोटी. प्रभाग आता आपण प्रभागाला 2.5 कोटी देतो. हा, 101 कोटी. ते झोनच्या कपाती बाकीच्या जे विषय पाठवले आयुक्तांनी त्याच्यात सुद्धा आपण वाढ केली. अपेक्षा रोडचा 54 मीटर रस्ता पद्धतीने सोयी करणे. हा, म्हणजे ऍक्च्युली कुठून कुठपर्यंत आता 54 मीटरचा जो रस्ता चालू झाला नाही, 54 मीटरचा आता जो रस्ता आहे त्याला कुठेही पथदिव्याची व्यवस्था नाही. आता तो पूल बंद झाल्यामुळे काय झालं, तिथं वाहतूक वाढली आणि रात्रीचं म्हणजे फार रोड पर्यंत आणणार का देगाव रोडच्या पुढे जाणार? आता आम्ही ह्याच्यात सूचना शिफारसी जर तुम्ही बघितलं असेल की ह्याचं भूसंपादन करून आता ते आयुक्तांनी यापूर्वी बैठक घेतली होती. मोबदल्यासाठी पैसे महापालिकेत नसल्यामुळे RCCचा एक पर्याय त्यांनी दिला होता आयुक्तांनी. त्या संदर्भातली बैठक अर्धवट झाली. ती बैठक परत घेऊन RCCच्या माध्यमातून असं किंवा TDRच्या माध्यमातून असं त्याच्यातला पर्याय काढणं आणि हा 54 मीटर रस्ता चालू करणं हे सगळ्यात महत्वाचं आता. आणि RCC देण्यात यावं असं आपण त्यांना म्हणतो. लिंगायत भवन आणि एक पुतळा बसवणे दोन्हीसाठी तुम्ही 60 लाख रुपये दिले. पण सध्या तर बसवेश्वर पुतळा बसवण्याचं म्हणजे दुरुस्तीचं काम नाही, पुतळा बसवणे नाही, लिंग दुरुस्ती करणं म्हणजे काम चालू आहे, पण तिथं अजून काही निधी कमी पडतोय. तिथले काही शिष्टमंडळ असेल, काही आमचे माजी नगरसेवक असतील, काही जणांचे या संदर्भातली पत्र आली होती, त्यानुसार आपण 2 कोटी आपण काही विशेष तरतुदी अशा केलेल्या आहेत का याच्यात? हद्दवाढ भागाला काही हद्दवाढ भागात हातवड भागाचं गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मूलभूत सुविधेपासून जो वंचित भाग आहे त्यासाठी आम्ही विशेष करून हातवड भागाला झुकतं माप म्हणजे जे काय आमचे सदस्य असतील त्यांना थोडंसं झुकतं माप देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी आम्ही जी पदाधिकाऱ्यांसाठी काय थोडीफार तरतूद केलेली आहे त्यामध्ये जसं आमच्या हातवड भागांचे जे नगरसेवकांचे पत्र येतील त्यांना थोडंसं आम्ही निधी त्या ठिकाणी देणार. 14 कोटी मधून हा 5-3-3 हो. हद्दवाढ भागामध्ये कारण का त्यात आमचे म्हणून त्या ठिकाणी नाहीतर तुम्हाला वाटेल पदाधिकाऱ्यांनीच या ठिकाणी सगळे अमाऊंट घेतले काय तसा विषय नाही आहे. जसं आता पूर्ण सोलापूर शहरामध्ये बघू ना आता ज्या ठिकाणी आता आपण काय केलंय त्याच्यासाठी 1.5 कोटीची तरतूद ठेवलेली आहे. साधारणपणे ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, आता बऱ्याच ठिकाणी असं आहे की पूर्व भागातले काही भाग असतील किंवा वेगवेगळ्या भागात की मुलांना घरी अभ्यास करता येत नाही, काही स्मशानभूमी जात आहेत, काही महापालिकेत येऊन काम करतात, पण अशी एक अभ्यासिका आपण करणं गरजेचं आहे. त्यानुसार जिथं जागेची किती उपलब्धता आहे त्याच्यानुसार त्याचं प्लॅन एस्टिमेट करून एक हद्दवाढ भागाच्या विकासासाठी हद्दवाढ भागाचा महत्वाचा मुद्दा तो की मोजणीचा आता आधीचे आता गेल्या वर्षी त्या ठिकाणी 5 कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी केली होती. आता इलेक्शन असल्या कारणाने एका भागाची त्या ठिकाणी मोजणी त्यांची झालेली आहे. 10% का 15% जे काय आम्ही आढावा घेतलो त्या ठिकाणी झाली होती. आता त्याची बैठक लावून आपण परवा सभागृहात देखील म्हणलो आम्ही त्याची आढावा बैठक घेऊन अजून जास्तीत जास्त लवकरात लवकर त्या ठिकाणी सर्वे पूर्ण करून साधारणपणे त्यांनी 9 कोटी रुपये त्यांनी मागच्या वेळेस मागितले होते. त्याच्यातले 5 कोटी रुपये आपण त्यांच्याकडे जमा केलेले आहेत. त्याच्यासाठी जी अजून जी तरतूद जर लागली तर ती 2 कोटी रुपये आपण ठेवलेली. बघायला साधारणपणे 2.5 कोटी पर्यंत आपण निधी देतो. बरं, शेवटी हे सगळं वाढवलं तर तुम्ही परत बजेट फुगवलं म्हणणार आहे. आता उत्पन्न वाढीसाठी किती आता उत्पन्न वाढीसाठी आपण किती हे ठरवलेलं त्यानुसार आपण
म्हणजे आपण असं ठरवलं नाही की आधी 50 लाख द्यायचे आणि त्याच्यानुसार आकडे वाढवायचे असं ठरवलं नाही. आपलं उत्पन्न किती होऊ शकतंय उत्पन्न वाढीचे तुम्ही काही मुद्दे पण दिले मांडले त्याच्यामध्ये एक सरासरी नाही, किती वाटतं तुम्हाला? काही ज्यावेळेला त्यांनी स्टँडिंग कमिटीचं बजेट मंजूर केलं आहे भोगवलेलं नाही आणि 6 कोटी वाढ त्यांनी सांगितली. आता तुम्ही 60 कोटीची वाढ केलेली आहे. 60 कोटीची वाढ केली, पण आता आपण उत्पन्न वाढीत कुठं कुठं त्याला हे उत्पन्न वाढ कुठं कुठं होऊ शकते ह्याच्यावर अभ्यास करून उत्पन्न वाढीनुसार आपण उत्पन्न वाढ खात्री आहे एवढं उत्पन्न आपलं वाढू शकतं. इथं यायलाच पाहिजे. मी वाटल्यास तुम्हाला सांगू शकतो. उत्पन्न नेमकं किती वाढलं? साधारणपणे योगा मिळकत सर्वे करून मिळणारे उत्पन्न आपण साधारणपणे आपलं असं म्हणणं की 1 लाख प्रॉपर्टी अशा आहेत की त्यांना टॅक्स नाही. ह्या प्रॉपर्टी शोधून याचं टॅक्सेशन होणं गरजेचं आहे. यातून साधारणपणे 30 कोटीचं उत्पन्न आपण अपेक्षित धरतोय. हे असेल सांगू म्हणजे मेजर शॉपिंग सेंटरचं 12 कोटी रुपये उत्पन्न स्थायी समितीने सुचवलं होतं. त्याच्यात 3 कोटीची आपण वाढ पकडलेली. मिनी शॉपिंग सेंटर 3 कोटीचं उत्पन्न आहे, आपण त्याच्यात 2 कोटीची वाढ सुचवलेली. खाजगी जागेवरील जाहिरातीचे मिळणारे उत्पन्न 10 लाख रुपये ठेवलं होतं, आपण त्याला 50 लाख रुपये त्याच्यात वाढ पकडली. मुख्य उत्पन्नाची सांगा की हा, हे कसं आता 29 कोटी वगैरे सांगितलं